शिक्षक प्रसारक मंडळ आणि भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या विद्यमाने ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्य राज्यमंत्री स्वर्गीय भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या 101व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण आणि स्मरणिका प्रकाशन सोहळा भाईसाहेबांच्या भगिनी कुसुमताई बिलिये यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि आमदार सतीश पाटील यांच्या उपस्थितीत प्रेरणा समाधीस्थळ सावंतवाडीत पार पडला। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याबरोबर आपले असलेले स्नेहपूर्ण संबंध स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांनी शेवटपर्यंत जपले। भाईसाहेबांनी प्रज्वलित केलेली सन्मान, सहकार्य आणि समाजसेवेच्या विचारांची मशाल आपण सर्वांनी तेवत ठेवली पाहिजे, अशी भावना यावेळी आमदार सतीश पाटील यांनी व्यक्त केली। यावेळी माजी आमदार बाळीराम पाटील, प्रवीण भोसले, वैभव नाईक, राजन तेली यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।